हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. माझं हे किचन तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमधून बघितलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडलेलं सुद्धा आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आज मी तुम्हाला या किचनला लागूनच जी बाल्कनी आहे ना, तर तिची टूर देणार आहे. म्हणजे याला आपण ड्राय बाल्कनी म्हणू शकतो. आजकाल ज्या ड्राय बाल्कनी असतात त्यापेक्षा बऱ्यापैकी ही मोठी बाल्कनी आहे. जवळजवळ 10x4 अशी एवढी ही बाल्कनी आहे आणि त्यामुळेच मी इथं खूप सारी झाडं लावलेली आहेत, जी तुम्ही अधूनमधून माझ्या व्हिडिओजमधून बघितलेली आहेत. तर आता ही गॅलरी जी आहे तिथंच मी माझी मशीनसुद्धा ठेवलेली आहे. इथंच मी 2 सिलेंडरसुद्धा ठेवलेले आहेत. तर ते कशाप्रकारे मी ठेवलेले आहेत ते बघूयात. तर इथं बघा वरती मी कपडेसुद्धा सुकत घालते आणि तुम्हाला वरती इथं दोऱ्या दिसत असतील. मी इथं कपडे सुकत घालते. तर इथंच खाली माझी मशीन मी ठेवलेली आहे, कारण बाथरूममध्ये ती खूप अडचण होते मशीन ठेवली तर. आणि इथं एक अशी छोटीशी मोरी बिल्डरने पहिल्यापासूनच दिली होती तिला. मी फक्त टाईल्स लावून घेतलेले आहेत. आणि इथंच मशीनला आपल्याला कपडे धुण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, कम्फर्ट किंवा लिक्विड आपल्याला इथं लागतं, ते मी इथं ठेवलेलं आहे. आणि लादी पुसण्यासाठी जे फिनॉल किंवा इथे ही पांढरी जी दिसत आहे बरणी, त्याच्यामध्ये मी मीठ ठेवते की जे मी लादी पुसताना वापरते रोजच्या रोज. आणि इथंच या मोरीमध्ये अजून एक नळ आहे की ज्याच्यामुळं मग इथं कुठली कपडे धुवायला, म्हणजे पाय पुसणं वगैरे धुवायला किंवा बाहेरून कुठून आल्यानंतर इथे पाय धुवायला, किंवा इथं झाडं आहेत त्यामुळे इथं झाडांना पाणी घालायला सुद्धा खूप सोपं पडतं. तर आता इथंच बाजूला मी ह्या ज्या साफसफाईसाठी ज्या काही गोष्टी लागतात ना, म्हणजे झाडू, मॉप किंवा आपली टाईल्स पुसण्यासाठी जो मी मॉप वापरते तो सुद्धा इथंच ठेवलेला आहे. आणि इथं एक सिलेंडर आहे बघा. तर मी किचनमध्ये न ठेवता हा गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. इथून ही पाईप आतमध्ये नेलेली आहे, कारण मी जेव्हा ट्रॉल्या केल्या तेव्हा मग जर आतमध्ये ठेवलं असतं सिलेंडर तर एक ट्रॉली कमी झाली असती, म्हणून मग मी ती इथं ठेवलेलं आहे सिलेंडर. आणि इथंच वरती बघा हे मी असं लावून घेतलेलं आहे. याला हे सगळे जे आपल्याला साफसफाईसाठी लागतं ते असं व्यवस्थित इथं अरेंज करून ठेवलेलं आहे. शिवाय एक छत्रीसुद्धा दिसत आहे, कारण मला नेहमी बाहेर जाताना छत्री ही मी घेऊन जाते, त्यामुळे मी पटकन हाताशी म्हणून ती तिथं ठेवलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक या बाजूला एक सिलेंडर आहे आणि ह्या सिलेंडरची ही पाईप आहे इथून बाथरूममध्ये जाते. तर बाथरूममध्ये सुद्धा आम्ही सिलेंडर ठेवला नाही, म्हणजे गॅस गिझर आहे. कारण की मग सिलेंडर बाथरूममध्ये ठेवला तर खूप डाग पडतात बाथरूममध्ये. तर आता ही जी मशीन मी इथं ठेवलेली आहे ती फुल्ली ॲटोमॅटिक आहे. आणि बाजूला तुम्हाला दिसत असेल हे मॉप किंवा जे आपल्याला साफसफाईसाठी जेवढ्या गोष्टी लागतात ना, तर त्या मी इथं ठेवलेल्या आहेत. आणि एक्स्ट्राचं जे सामान लागतं ना क्लिनिंगसाठी, आपण बल्कमध्ये महिन्याला आणून ठेवलेलं असतं. म्हणजे मी 3 ते 4 महिन्यातून एकदा डीमार्टला जाते कराडला गेली की, आणि असं हे क्लिनिंगसाठी लागणार असतं ना, ते जास्त प्रमाणात असं घेऊन येते की जे मला 3 ते 4 महिने पुरेल एवढं. कारण एकदम घेतलं ना की आपल्याला ते स्वस्त पण पडतं. तर हे सगळं ठेवण्यासाठी मी हे एक असं बास्केट केलेलं आहे. आणि त्यासाठी गॅलरीमध्ये मला वेगळं कपाट वगैरे करायची गरज भासली नाही. इथंच हे सामान राहून जातं. आणि हे एक जुनं बास्केट आहे, त्याच्यामध्ये मी या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला पुन्हा कपाट तिकडं बनवायची गरज नाही. आणि हे जे रॉड दिसत आहेत तर ते कपडे सुकत घालण्यासाठी जे रॉड मिळतात ना स्टीलचे, तर ते मी ऑनलाईन मागवलं होते. पण ते बसवण्यासाठी काही माणूस मात्र खूप दिवस झाला मिळत नाही. बघूया कधी येतोय. आणि हा जो दरवाजा आहे त्याच्या पाठीमागे मी एक्स्ट्राच्या ज्या बाजारात जाण्यासाठी आपल्याला पिशव्या वगैरे लागतात, तर त्या इथं अडकवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्या लपून सुद्धा राहतात आणि दिसत सुद्धा नाही पसारा. आणि इथं तुम्ही बघतच असाल की ही माझी झाडं वगैरे मी इथं ठेवलेलं आहे, कारण इथं भरपूर ऊन सुद्धा येतं किंवा पावसाच्या दिवसात इथून पावसाचं पाणी सुद्धा झाडांना मिळतं व्यवस्थित. आणि इथंच बघा ही माझी तुळस सुद्धा मी इथं ठेवलेली आहे. आणि इथं मोगरा आहे आणि गुलाबाचं सुद्धा झाड आहे. आणि हे जे हँगिंग प्लांट आहे ते बघा किती वाढलं, आणि शिवाय थोडंसं सुकलेलं सुद्धा आहे. पण मला जरा वेळच नव्हता इथे लक्ष देण्यासाठी. आणि इथं बघा गुलाबाचं झाड सुद्धा लावलेलं आणि त्याला फुलं आलेली आहेत. तरी मी ते आत्ताच व्हिडिओ काढताना बघितलेली आहेत. वरती ती एवढी वरती झाड वाढलेलं त्यामुळे माझं लक्ष नव्हतं गेलं. तर हे बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत गुलाबाला. आणि ही खूप सारी पानं फुलं असल्यामुळे ना बाहेरचं फार काही दिसत पण नाही. आणि शिवाय खूप छान असं ग्रीनरी अशी वाटते. आपण आतून जेव्हा इथं मी जेव्हा कधी उभं राहते तेव्हा खूप छान वाटतं इथं असं हे सगळी झाडं बघताना. आणि इथं आहे माझी सदाफुली. सदाफुली नेहमी घरामध्ये असावी असं म्हणतात. तर बघा खूप वाढलेली आहे सदाफुलीला, नेहमी अशी फुलं येतात. आणि
सदाफुली ही कधी सुकत नाही, म्हणजे जरी आपण 2-3 दिवस पाणी नाही घातलं, ती सुकल्यासारखी वाटली तरी पाणी घातल्यावर पुन्हा ती अशी छान टवटवीत होते. आणि इथं बघा ही मी कुंडीमध्ये अळूची पानं लावलेली. खरं तर अळूची पानं पावसाळ्यात चांगली येतात, पण आता सुद्धा ती चांगलीच आलेली आहेत. आणि इथं मी मनी प्लांट लावलेला आहे. मनी प्लांट माझ्याकडे खूप सारे आहेत, त्यामुळे मी असे वेगवेगळ्या प्रकारे ते लावलेले आहेत. इथं बघा ही मॉस्टिकला सुद्धा मी मनी प्लांट लावलेला आहे आणि खूप ते छान असं वाढलेलं आहे. आणि इथं बाहेर मी एक बर्ड फीडर असतं ते बाहेरच्या बाजूला लावलंय, कारण ते आतमध्ये अडकवलं तर जास्त असे पक्षी येत नाहीत, म्हणून मी तिथं ते बाहेरच्या बाजूला लावलंय. तर इथं चिमण्या, खारुताई किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात ते येत असतात. आणि इथे एक हँगिंग आहे टेराकोटाचं जे असतं ते खूप छान वाटतं असं, तर ते सुद्धा मी इथं लावलेलं आहे. तर ही गॅलरी बघा अशी दिसते या बाजूनी. तर आधी ह्या ग्रिलला मी पूर्ण कबूतर जाळी लावलेली होती, पण हल्लीच मी ती काढून टाकलेली आहे. आणि ही गॅलरी तशी बऱ्यापैकी मोठी आहे, त्याच्यामुळे मी याचा मेकओव्हर करायचा माझ्या मनात विचार आहे. तर त्यामुळे म्हटलं ही गॅलरी जशी आहे तशी त्याचा आधी तुम्हाला एक टूर द्यावी, म्हणून मी तुमच्याशी ही शेअर केलेली आहे. आणि याबद्दल तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या ऐकायला मला नक्की आवडतील, तर प्लीज कमेंट करा. आणि माझ्या मैत्रिणींना एक नम्र विनंती की व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.